अनीस आणि अश्विनी हे दोघं मित्रमैत्रिणी पुण्यातल्या कल्याणीनगर भागातल्या बॉलर हॉटेलमधनं जेव्हा मध्यरात्री बाहेर पडले तेव्हा त्यांनी विचारच केला नव्हता की हा दिवस त्यांच्या आयुष्यातला शेवटचा दिवस ठरणार आहे। पुण्याच्या कल्याणीनगर भागातल्या एअरपोर्ट रोडवरनं हे दोघंही त्यांच्या घरी निघाले होते। त्यांच्यासोबत त्यांचा मित्र आकिब पण होता। रात्री 2:30 वाजता कल्याणीनगरच्या लँडमार्क सोसायटीजवळ ते आले आणि मागून येणाऱ्या कारने अनीस आणि अश्विनी या दोघांना काही कळाच्यात हवेत उंच उडवले। अश्विनी हवेत 10 ते 15 फूट उडाली आणि जागेवरच गतप्राण झाली। अनीस थोडा वेळ जिवंत होता, पण हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर त्याने शेवटचा श्वास घेतला। रस्त्यावर गेलेल्या या दोन निष्पाप बळींमुळे पोलीस यंत्रणा, धनदांडग्यांचा निलाजरेपणा, सरकारी अनास्था, राजकीय हस्तक्षेप, बेकायदेशीररित्या चालणारी हॉटेलं आणि ढाब्यावर बसवले गेलेले नियम हे सगळेच मुद्दे ऐरणीवरती आलेले आहेत। कल्याणीनगरमध्ये घडलेला हा अपघात नेमका कसा घडला, येरवडा पोलीस स्टेशनमध्ये त्या रात्री नेमकं काय घडलं आणि आरोपींना वाचवण्यासाठी राजकीय यंत्रणा त्या रात्री कशी ॲक्टिव्ह झाली, याशिवाय कोर्टाने 15 तासातच आरोपीला जामीन कसा दिला, हे सगळे A to Z स्टोरी मी आज तुम्हाला सांगणार आहे। एखाद्या सिनेमाला लाजवेल असं कथानक आणि चढ उतार या एका घटनेत आहेत, तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। नमस्कार, मी रोहित हरीप, लोकमत डिजिटलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। पुणे शहरातल्या कल्याणीनगर परिसरात 18 मेच्या मध्यरात्री एक भीषण अपघात झाला। पुण्यातल्या ब्रह्मा रिअल्टी अँड इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीचे मालक असलेले विशाल अग्रवाल यांच्या 17 वर्षाच्या मुलाने वेदांत अग्रवालने त्याची आलिशान पोर्शे कारने एका दुचाकीला धडक दिली आणि ही धडक इतकी जोरात होती की या दुचाकीवर प्रवास करणार असलेले अनीस आणि अश्विनी या दोघांचाही जागीच मृत्यू झाला। दुचाकीला धडक दिल्यानंतर या कार चालकाने म्हणजे वेदांतने ही कार घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र नागरिकांनी या वेदांतला पकडलं, त्याला चोप दिला आणि पोलिसांकडे सुपूर्द केलं। वेदांतचे वडील पुण्यातले एक प्रसिद्ध बिल्डर आहेत, त्यामुळे अपघातानंतर मुलासाठी वडिलांनी रात्री 3 वाजता एका आमदाराला कॉल केला। सामान्य जनतेला सहजासहजी न भेटणारे हे आमदार मध्यरात्री पोलीस स्टेशनला पोहोचले आणि अधिकाऱ्यांना सूचना दिल्या। खरं तर हे प्रकरण कोणाला तरी दाबायचं होतं, गाडी भलताच कोणतरी चालवत होता हे कदाचित दाखवायचं होतं, पण पोलीस स्टेशनमध्ये जी गर्दी जमली होती त्यामुळे हे इतक्या सहजपणे करता आलं नाही। पण हे प्रकरण इथंच संपत नाही, तर यापुढे या प्रकरणाचा खरा अंक सुरू होतो। कारण अपघातानंतर पुण्यातले कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी अतिशय आक्रमक पवित्रा घेत येरवडा पोलीस ठाण्यासमोरच ठाण मांडलं आणि हे प्रकरण दाबण्यासाठी काही कोटी रुपयांचे व्यवहार एका रात्रीत झाल्याचा सनसनाटी आरोप केला। काल ज्या पद्धतीने एका बिल्डरच्या मुलानं 2 निष्पाप बळी याच्यामध्ये गेलेले, त्याच्यामध्ये त्याला अटक केल्यानंतर 151 हा त्याला लागू होतो, तो लागू केला नाही। दुसरा 304 हा महाराष्ट्र पोलीस ऍक्ट प्रमाणे त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे होती। त्याचं वय 17 वर्ष आणि अशा वेळेला त्याला लाल कार्पेट टाकून या ठिकाणी घरी पाठवलं। करोडो रुपयाचा या ठिकाणी काल व्यवहार झाला दादा, आणि एवढा मोठा प्रचंड व्यवहार एका जर केसमध्ये होत असेल तर हे पोलीस स्टेशन क्रीम पोलीस स्टेशन आहे, इथले सगळे अधिकारी हे पैसे खाण्यासाठी सोकलेले आणि म्हणूनच आज गोरगरिबांचा जीव या ठिकाणी जातोय। कुठल्याही तक्रारी नागरिक घेऊन आले या ठिकाणी, त्या ठिकाणी नुसती पैशाची मागणी होती आणि ह्या ठिकाणी बिल्डर लाईन मोठ्या प्रमाणात असल्यामुळे ह्या ठिकाणी पैशाच्या शिवाय दुसरं काही चालत नाही। गोरगरीब लोकांना ह्या ठिकाणी रस्त्यावर थांबवलं जातं आणि बिल्डर लोकांना खुर्ची मिळते, गुन्हेगारांना खुर्ची मिळते। दंगेकरांचा हा आरोप किती खरा आणि किती खोटा हे योग्य वेळी कळेलच, पण ही घटना घडल्यापासून अनेक कायदे पायदळी तुडवल्याचं प्रथमदर्शनी स्पष्ट दिसते। या सगळ्यावर कडी म्हणजे कोर्टाने देखील 2 निष्पाप लोकांचे बळी घेणाऱ्या आरोपीला पहिल्याच पटक्यात जामीन देऊन टाकलाय। बरं, जामीन देताना कोर्टाने अटी काय लादल्यात, तर आरोपीने अपघातावर 300 शब्दांचा निबंध लिहावा, वाहतूक पोलिसांसोबत ट्रॅफिक नियोजन करावे, सायकोलॉजिस्टकडून समुपदेशन घ्यावे। पण तरी कोर्टाने जामीन दिला असला तरी कारवाई कशी होणार हा देखील एक प्रश्नच आहे। या अपघातामुळे पुणे पोलिसांच्या कार्यपद्धतीवरती एक गंभीर प्रश्नचिन्ह उभं राहिलंय। धनदांडग्यांना पोलीस यंत्रणा मॅनेज झाली आहे का, असे प्रश्न सर्वसामान्य पुणेकर विचारतायत। अपघातात बळी गेलेल्या अश्विनीच्या वडिलांचा 2 दिवसांनी वाढदिवस होता, तो पण तिला साजरा करायचा होता, पण वाढदिवसाच्या दिवशी अश्विनीचे अंत्यसंस्कार करण्याची वेळ ही तिच्या आईवडिलांवर आली आहे। पण हा आक्रोश कोणाला दिसत नाहीये, कारण ही अश्विनी धनदांडगी नाहीये, तर ती सर्वसामान्य कुटुंबातून येते। ज्या वेदांत अग्रवालने 2 जणांचे बळी घेतले, तो अपघाताच्या 2 तास आधी पुण्यातल्या हॉटेलमध्ये दारू पित होता, हे दाखवणारं CCTV फुटेज आता हाती लागले। पण तरीही पुणे पोलिसांकडे जो अहवाल आलाय त्यात वेदांतने मद्यप्राशन केले नसल्याची नोंद आहे। रक्तांच्या चाचण्याचे रिपोर्टच अजून आलेले नाहीयेत। हे सगळं गौडमंगल नेमकं काय,
हे कोणालाच काहीच कळलेलं नाही आहे. पण नेमका हाच प्रश्न राज्याचे विरोधी पक्षनेते वडेट्टीवारांनी उपस्थित केला आहे. पण या सगळ्या प्रकरणात धनदांडग्यांची मिजास इथे संपत नाही, कारण इथून पुढचा प्रश्न येतो तो म्हणजे 17 वर्षांचा वेदांत हा कायद्याच्या भाषेत अल्पवयीन ठरतो, तर मग तो 4 चाकी कशी चालवत होता याबद्दल अशी माहिती मिळते की शोरूममधनं गाडी घेतल्यानंतर, त्याची नोंदणी झाल्यानंतर, RTOकडनं अधिकृत नंबर आल्यानंतरच ही गाडी रस्त्यावर आणली जाते. ही सगळी जबाबदारी ही संबंधित शोरूमकडे असते. मात्र पुण्यात 2 जणांचा बळी घेणाऱ्या पोर्शे कारची अधिकृत नोंदणीच झाली नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विना नंबर प्लेटची ही गाडी घेऊन हा तरुण बिनदिक्कत पुण्यामध्ये फिरत होता. बारमध्ये गेला, दारू प्यायला, त्यानंतर त्यांनी ड्रायव्हर सोबत घेतलेला होता, पण पार्टीकडून घराकडे जात असताना ड्रायव्हरला बाजूला करून त्याने स्वतः ही गाडी चालवायला घेतली आणि नंतरच हा भीषण अपघात घडला अशी माहिती मिळते. आता बिना नंबर प्लेटची गाडी देणाऱ्या डीलरवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असला तरी त्यांचे बळी जायचे ते गेलेत. या प्रत्येक गोष्टीतनं महाराष्ट्रात कायदा किती पायदळीत उडवला जातोय आणि पोलिसांना किती सहज गृहीत धरलं जाते हे वारंवार दिसून येत आहे. आता याच अनुषंगाने पुढचा मुद्दा समोर येतो, ते म्हणजे वेदांत अग्रवाल हा जरी अल्पवयीन होता तरी त्याच्या हातात आलिशान गाडी देणारे पालक हे पण तितकेच दोषी नाहीत का? वेदांत अग्रवालने आता पोलिसांना जबाब दिलाय, ज्यामध्ये त्यांनी तो दारू पितो हे मान्य केलंय. वडिलांनीच त्याला अल्पवयीन असताना देखील गाडी चालवायला दिली हे देखील त्यांनी मान्य केले. ताजी माहिती जी मिळतीये त्यानुसार पुणे पोलिसांनी विशाल अग्रवालला छत्रपती संभाजीनगरमधनं अटक केली आहे. आता विशाल अग्रवाल या बिल्डरवरती सदोष मनुष्यबळाचा गुन्हा दाखल होतो का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. पण वेदांत ज्या हॉटेलमध्ये बसला होता ती हॉटेल रात्री 2 नंतरही सुरू होती. ही हॉटेल कोणाच्या आशीर्वादाने 2 नंतर उघडी होती? पोलीस यंत्रणा काय करत होती? त्या हॉटेलवर पोलिसांनी काय कारवाई केली? ही सगळी उत्तरं पोलिसांना द्यावी लागणार आहे. पुण्याचे पोलीस कमिशनर अमिताभ कुमार यांनी या सगळ्या प्रकरणावरती प्रतिक्रिया दिली आहे. ते काय म्हणतात ते बघूया. गती देण्याच्या दृष्टिकोनातून वेगळी टीम स्थापना करण्यात आलेली आहे. मी ऑलरेडी या विषयावर DCP ला CCTV फुटेज पूर्ण पोलीस स्टेशनची आणि घटनास्थळ प्रकरणात पोलीस कायद्याचे बाजूला डायव्हर्ट होऊन काय निर्णय घेतील अशा कोणीही मनात संभ्रम ठेवू नका. आम्ही रिपीट करतो, इवन ॲट द कॉस्ट ऑफ रिपिटिशन आम्ही स्पष्टपणे सांगतो की या प्रकरणात कायद्याने दिलेली अधिकार आणि कायद्याची प्रोव्हिजन मध्ये कोणीही या विषयावर चर्चा करण्यास आम्ही तयार आहोत की पोलिसांना आणखी या कलम लावायला पाहिजे होता किंवा हे भूमिका घ्यायला पाहिजे होता. आम्ही तयार आहोत. जी काही कारवाई झालेली आहे ते कायद्याची चौकटीत राहून पूर्णपणे जोरात करण्यात आलेली आहे. ट्रीट होत नाही तोपर्यंत कोणताही अशा वक्तव्य जेणेवरून त्यांचे आयडेंटिफिकेशन समोर येईल तसं काही वक्तव्य करता येत नाही, परंतु एक्झॅक्ट नेम्स आम्ही FIR आपल्याला शेअर करू. एकूणात हे सगळं प्रकरण आता कोणत्या दिशेने जाणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. या घटनेनंतर पुणेकर नागरिकांनी जो सजगपणा दाखवलाय त्यामुळे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न उधळला गेलाय आणि पोलिसांवर कारवाई करण्याचं दडपण वाढले आणि त्यामुळेच पुढची कारवाई तत्परतेने झाली आहे. आता यापुढे पोलिसांवर कोर्टात सबळ पुरावे दाखल करण्याची जबाबदारी असणार आहे. कायद्यामध्ये कोणत्याही त्रुटी न ठेवता आरोपीला कायद्यातल्या पळवाटा मिळणार नाहीत याची खबरदारीही पुणे पोलिसांना घ्यावी लागणार आहे. जर हॉटेल 1.5 वाजता बंद झालं असतं, 18 वर्षाच्या वेदांतला हॉटेलमध्ये दारू मिळाली नसती, विशाल अग्रवालने आपल्या अल्पवयीन मुलाला गाडीच दिली नसती, तर काय घडलं असतं? तर आज अनीस आणि अश्विनी हे त्यांच्या घरी सुखरूप पोचू शकले असते. पण दुर्दैवाने यंत्रणेचा गलथानपणा आणि विशाल आणि वेदांत अग्रवाल यांची मिजाजखोरी यामुळे हाकनाक पुण्यात 2 जणांना आपला जीव गमवावा लागलाय. या प्रकरणातले सगळे अपडेट्स लोकमतच्या फेसबुक आणि यूट्यूब चॅनलवर तुम्ही बघू शकता. पण त्यासाठी तुम्हाला लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचं आहे. हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर बघत असाल तर फेसबुकचं पेज लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.